नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप काही दाखवलं आहे. आता प्रिया सगळं कसं काय तिने तिचा प्लॅन एक्झिक्यूट केला होता आणि सैलीला अडकवलं होतं ते आपल्याला दाखवणार आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कसे सगळेजण सैलीची बाजू घेतात, अगदी कल्पनासुद्धा हे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अस्मिता येणार आहे आजच्या भागात. बघूया कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता ही प्रिया नागराजला म्हणत असते की हो सांगते, तुम्हाला सगळं सांगते मी काय काय केलं. आता ही प्रिया सांगू लागते की काय आहे ना, काल सकाळी मी घरातून लवकर पडली आणि सायलीच्या मागे मागे गेली. सायली ना कुसुमकडे गेली होती आणि मला तेव्हाच कळलं की आजच हिला अडकवता येईल. आणि त्यानंतर कुसुमच्या घरातून निघाल्यावर ती त्या पुढेकर चौकात येईल हे सुद्धा मला माहितीच होतं. मित्रांनो, आता आपल्याला हे सगळं दाखवलं जातं की कशी सायली आता जात होती त्या रस्त्याने आणि ही प्रिया दुपट्टा वगैरे बांधून तोंडाला हिचा पाठलाग करत होती. त्यानंतर आपल्याला हे सुद्धा दाखवलं जातं की कशा त्या दोन गुंडांनी त्या लहान मुलाला पकडलेलं असतं आणि हा लहान मुलगा रडत असतो आणि त्यातला एक गुंडा हा सतत प्रियाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो फोन थ्रू. तर आता बघा, सायली त्या रस्त्याने जात असते तर प्रियाच्या सांगण्यावरून आता त्या दोन्ही गुंड त्या लहान मुलाला तिथे रस्त्यावर मधोमध सोडून देतात, जिथे बरोबर CCTV होता तिथेच. आणि आता हा मुलगा रडू लागतो. तर आता सायलीचं लक्ष जातं त्या मुलाकडे आणि सायली जाते त्या मुलाला विचारायला, काय झालं बाळा? तर बघा, आता ही प्रिया एका झाडामागे लपली असते आणि म्हणते, काय ग सायली, तुला सतत लोकांचा पुडका येत असतो ना, सतत तुला लोकांची मदत करायची असते ना, कर मदत कर आणि भोग आता, असं म्हणत ही प्रिया तर हसू लागते. ते इकडे बघा, सायली म्हणते, ए बाळा तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे आणि तुझे आई बाबा कुठे आहेत, असं म्हणत आता सायली इकडे तिकडे बघू लागते. तर हा मुलगा रडतच असतो. पुढे आता सायली म्हणते, काय झालंय, तुला बिस्किट हवंय का, तुला भूक वगैरे लागली आहे का? तर आता सायली पटकन आपल्या पर्समधला एक बिस्किट काढते आणि त्या मुलाला देते खायला. त्यानंतर सायलीचं लक्ष आता त्या बाईकडे जातं. तिने येऊन आता पोलीस स्टेशनमध्ये साक्ष दिली असते आणि तिच्याकडे या मुलाला त्या गुंडाने ठेवलेलं असतं. तर सायलीचं लक्ष त्या शरबतीच्या दुकानाकडे जातं आणि ती आता सायली म्हणते, तुला सरबत हवं आहे का बाळा, चल रडू नको, हां चल मी तुला सरबत देते, असं म्हणत आता त्या बाईच्या गाडीवर आता सायली त्या मुलाला नेते. आता सायली विचारते त्या बाईला की तुम्हाला माहित आहे का हा मुलगा कोण आहे? मला तर वाटते की हा हरवलाय, बघा ना रडत सुद्धा आहे हा आणि काही बोलत पण नाही आहे, घाबरलाय हा. आता ही बाई लगेच म्हणते की मला नाही माहिती. आता ही प्रिया त्या गुंडांना कॉल करते आणि म्हणते, हॅलो जा पटकन जा तिथे. आणि आता तिथे हे दोन गुंड येतात आणि असं नाटक करतात की ते त्या बाळाला पहिल्यापासूनच ओळखत असतात. तर ते असं म्हणतात, अरे बाळा इथे काय करतोयस, अरे तुझी आई तिथे वाट पाहते, चल. आणि सायली समोरच आता ते दोन गुंड त्या लहान मुलाला घेऊन जातात आणि सायलीला हे समजत सुद्धा नसतं की हे कोण आहेत, ते हे किडनॅप वगैरे करायला आलेत. त्यानंतर आता सायली त्या बाईला पैसे देते सरबतचे आणि तिथून निघून जाते. त्यानंतर आता ही प्रिया त्या गुंडांना फोन करते आणि म्हणते, हॅलो काम एकदम परफेक्ट केलंयस, आता त्या मुलाला कुठेतरी लपवून ठेव आणि कॉल करून त्याच्या आईबाबाला सांग की तिला सायलीने पळवलं त्या मुलाला. आणि हो, सायली जे काही बिस्किट वगैरे खाऊ घालत होती ना त्या मुलाचा, त्याचा CCTV फुटेज पाठव त्या पोलीस स्टेशनमध्ये. पुढे आता हा गुंडईला पैसे मागत असतो. तर ही प्रिया म्हणते, पैसे मी नाही देणार ले तुला, पैसे तुला तुझा बॉस देईल, महिपत शिकरे. हा प्लॅन जरी का मी करते पण तुला फायनान्स महिपत शिकरे करणार आहे. आता हे सगळं ही प्रिया नागराजला सांगत असते. पुढे आता हे सगळं सांगून झाल्यावर प्रिया म्हणते या नागराजला आणि महिपत समोर की इतकं सगळं परफेक्ट जुळून आलं होतं ना, तरीही व्हायचं तेच झालंय. आणि आता ही प्रिया महिपतला म्हणते, अहो अण्णा सर, आपल्याला त्या मुलाला आहे ना 8 ते 10 दिवस लपवून ठेवायचं होतं. त्या सायलीला काही एका दिवसात आपल्याला बाहेर नव्हती काढायची, तिला अख्ख्या जन्माची अद्दल घडवायची होती. तुम्हाला इतकं साधं काम जमलं नाही का हो? त्यावर आता हा महिपत म्हणतो, ए चिचून रे, देवानं तोंड दिलं म्हणून आणि त्यात तोंडात जीभ दिली म्हणून काही तर जीभ 24 तासाची वळवळ ठेवली पाहिजे असं काही नाही आहे. गप्पा बस जरा. त्या पोराला अशाच ठिकाणी लपवायला पाहिजे होतं की जिथं माझं नाव सुद्धा येणार नाही. म्हणून ते सरबतवाली बाई गाठली, तिला पैसे पण दिले, पण काय झालं, आली टाईमवरती, बोलली आणि फिरली, त्याला मी काय करू. तितक्यात आता प्रियाला अश्विनचा फोन येतो आणि आता प्रिया सांगते या दोघांना, प्लीज बोलू नका, अश्विनचा फोन. आता हे दोघेही आता नाटक करू लागतात, आम्ही गप्प बसतो म्हणून. त्यानंतर आता इकडे प्रिया फोन उचलते आणि आता फोन उचलल्यावर महिपत म्हणतो, बोल. त्यावर आता प्रिया म्हणते, काय हो तुमचं, म्हणजे अशी ती खुणावते. आता इकडे ही विचारते कॉलवर, काय अश्विन काय म्हणत होतास? तर आता अश्विन म्हणतो, काय ग आपण एकत्र घरी जाणार होतोस ना, तुम्हाला मेसेज केला होता तसा, काय ग कुठे आहेस तू? मी इथे त्या कॅफेच्या बाजूला आपल्या नेहमीच्या स्पॉटवर तुझी वाट बघतोय आणि मला बराच वेळ झाला इथे येऊन, किती वेळची मी तुझी वाट बघते. त्यावर आता ही प्रिया म्हणते, हे काय येतेच आहे ना, 5 मिनिटात पोचते. तर आता हा अश्विन म्हणतो, काय ग तन्वी पटकन ये, मला घरी लवकर पोचायचंय. दादा किती स्ट्रेसमध्ये होता हे मी बघितलं आणि मला नेमकं असं सिच्युएशनमध्ये आता इमर्जन्सी म्हणून इथे हॉस्पिटलला यावं लागलं. तर आता ही प्रिया म्हणते, हो रे, पण आता मी पण काय करू.
आणि ही प्रिया आता महिपत आणि नागराजकडे बघते आणि कॉलवर आता अश्विनला सांगते की माझ्या 2 लाडक्या मैत्रिणींची गप्पा मारताना मी इतकी रमवून गेले ना की मला वेळ कधी निघून गेला हे कळलंच नाही. पुढे आता प्रिया म्हणते हे काय निघतेच आहे, 5 मिनिटं दे, मला येतेच मी, आणि असं फोन कट करून देते ती असं म्हणून. तर आता नागराज म्हणतो प्रियाला आता काय तुझ्या 2 लाडक्या मैत्रिणींना सोडून तुझ्या लाडक्या नवऱ्याकडे जाणार तू है ना. तर ही प्रिया टोमणं मारते आणि म्हणते बिनकामाच्या मैत्रिणींपेक्षा माझा नवराच परवडला, निदान तो उपयोगी तरी पडतो. त्या सुभेदारांपुढे ना असा ढाल बनून उभा असतो माझ्यासमोर, आणि त्यामुळे तुमच्यासाठी मी त्याला नाराज नाही का करू शकत. असं आता ती त्या दोघांना चांगली बजावते आणि तिथून ॲटिट्यूड दाखवत तिथून निघून जाते. त्यानंतर आता प्रिया तिथून निघून गेल्यावर हा महिपत म्हणतो नागराजला, नागराज शेठ एकदा हिची ढाल आहे ना, आणि पायाने असं कुचलतो तो खालची जमीन आणि म्हणतो असंच करून टाकायचं. त्यानंतर आता इकडे सीन शिफ्ट होतो, दुसरा दिवस उगवतो आणि आता अर्जुनची झोप उडते आणि त्यानंतर तो उठून बघतो तर सायली त्याच्या बाजूला नसते आणि हा पॅनिक होतो एकदम, कारण तर आता उठल्याबरोबर सायली दिसत नसते. त्यामुळे आता तो जोराने ओरडू लागतो सायली सायली. तर सायली आता बाथरूममधून बाहेर निघते आणि म्हणते हो काय झालंय, का ओरडताय तुम्ही आणि एवढा काय हाका मारताय तुम्ही. तर आता अर्जुन एकदम घाबरलेला असतो, खूप पॅनिक झाला असतो आणि तो सायलीला म्हणतो काय ग तू कुठे गेली होतीस, मी तुला सांगितलं होतं ना की सकाळी उठल्याबरोबर मला तुझाच चेहरा दिसला पाहिजे बस. त्यावर आता सायली म्हणते तुम्हाला काय वाटलं मला काय पोलीस परत घेऊन जाणार. तर आता अर्जुन म्हणतो हां पण अशी मस्करी पण बिलकुल करायची नाही. तर आता सायली म्हणते अर्जुनला तुम्हाला मी सांगितलं ना की असं परत कधी काहीही होणार नाही आहे, वचन दिलं ना मी तुम्हाला तसं, आणि तुमची बायको वचन देण्यात किती पक्की आहे निभावण्यात वगैरे तुम्हाला हे माहिती आहे ना. तर आता अर्जुन हो असं म्हणतो, ते पण घाबरलेलाच असतो अर्जुन. त्यावर आता सायली म्हणते हो ना माहिती आहे ना तुम्हाला, मग तरी तुमचा चेहरा असा का झालाय भिजलेला कोकऱ्यासारखा. त्यावर आता अर्जुन म्हणतो हो का, परवा जर माझ्या जागी तू असतीस ना तर तुला कळलं असतं की मी असा का वागतोय ते. आता सायली म्हणते हो ते माहिती आहे हो मला, पण असं काहीही होणार नाही, तुम्ही चला आवरा बरं पटकन, आपण मग खाली जाऊया, चला चला पटकन आवरा. तर आता अर्जुन काही समोर जात नाही, सायलीकडे बघतच राहतो. तर आता सायली त्याला जबरदस्तीत आवरायला पाठवते. त्यानंतर आता सगळेजण खाली येतात आणि नाश्ता करत असतात. सगळे शांतपैकी आपला चहा कॉफी ही घेत असतात. आता ही प्रिया मध्येच तोंड मारते आणि म्हणते सायली नाही म्हणजे तू जेलमधून सुटून आली आहेस हे खरंच खूप छान झालं हां, पण चूक तुझीच होती अगं. नाही म्हणजे असं अनोळखी एखाद्या लहान मुलाला असं बिस्किट वगैरे खाऊ घालायची काय गरज होती तुला. पुढे बघ आता ही प्रिया सगळ्यांना असं सांगत असते की नाही म्हणजे सुभेदारांच्या सुनेला असं शोभतं का. आणि आता ही प्रिया परत सायलीला म्हणते नाही काय ना हे सगळं एव्हाना तुला कळायला हवं होतं ग सायली. तर आता अर्जुन चिडतो हिचं हे ऐकून, आणि आता अर्जुन म्हणतो अच्छा रस्त्यावर रडत असलेल्या लहान मुलाला मदत करणं हे सुभेदाराच्या सुनेला नाही शोभत, मग काय शोभतं भांडणं लावणं, तेही स्वतःच्या घरात. आता ही प्रिया म्हणते अर्जुन मी फक्त एवढंच म्हणाले. तितक्यात आता प्रतापीला थांबवतो आणि म्हणतो तन्वी कुणाला मदतीची गरज हवी ना तर ती करायलाच असायला पाहिजे, कोणाला मदतीची गरज असेल तर ती करायलाच हवी, आणि सगळे सुभेदार तेच करतात. आता सायलीला आनंद होते हे बघून की प्रताप तिची बाजू घेता येते. त्यानंतर आता ही प्रिया म्हणते हो बाबा मला मान्यच आहे, पण असे घाणेरडे आरोप केले गेले तर चिखल तर सुभेदारांच्या नावावरच पडणार ना, सुभेदारांवरच चिखल उडणार. त्यावर आता अर्जुन म्हणतो अच्छा हो का, तर कोणावर चिखल उडला हे महत्त्वाचं नाही, आता कोणी उडवला ना ते महत्त्वाचं आहे. तर आता ह्या प्रियाचा चेहरा आहे ना बघण्यासारखाच होतो. पुढे आता अर्जुन स्पष्टपणे म्हणतो की सायलीला यात अडकवण्यात आलंय, आणि आता प्रिया आपली नजर खाली घालते. पुढे आता अर्जुन म्हणतो आणि ते कोणी केलं ना हे मी शोधून काढेनच. आता ही प्रिया इकडे तिकडे बघू लागते. त्यानंतर आता प्रताप अर्जुनला शांत करतो आणि म्हणतो अर्जुन पुरे, अरे आता सायलीच्या बाबतीत जे काही घडलंय आपण त्याला एक वाईट स्वप्न समजूया आणि ते विसरून पुढे जाऊया ना. तर आता बघा ही प्रिया काही गप्प बसत नसते आणि म्हणते पण बाबा, तितक्यात आता कल्पनाच मध्ये पडते आणि म्हणते तन्वी, आणि आता कल्पना सायलीकडे बघते आणि म्हणते या मुलीचा त्यात काहीच हात नाहीये आणि हे तसं सिद्ध झालंय ना, आणि त्यानंतरच पोलिसांनी तिला सोडलंय ना. आता सायली आणि अर्जुन दोघांनाही आश्चर्यच वाटतं बरं का. पुढे आता कल्पना स्पष्टपणे त्या प्रियाला सांगते की बाकी काहीही असो पण ही मुलगी काही मुलांनाशी पडवत वगैरे नेईल ना यावर माझाही विश्वास नाही बसत, त्यामुळे हा विषय आहे ना आता बंद कर. आणि आता प्रिया गप्प बसते आणि सायली आणि अर्जुन आता आनंदाने एकमेकांकडे बघू लागतात. आता सायली लगेच म्हणते कल्पनाला आई नाश्त्याला काय बनवू. त्यावर आता ही कल्पना म्हणते नाही काही नको. तर आता बघा अश्विन म्हणतो काही नको असं कसं, ए मम्मा तू काय आम्हाला आज उपाशी ठेवणार आहेस का. तर आता कल्पना म्हणते अरे नाही रे, काय ना आज माझा आणि पूर्णाईंचा भागवत एकादशीचा उपवास आहे ना, आणि त्यामुळेच तर पूर्णाई आपल्याबरोबर सध्या नाही आहे, ते ना मंदिरात गेले आहे. पुढे आता कल्पना प्रत्येकाला विचारते बरं मला सांगा तुम्ही कोणी उपवास करणार आहात का. तर सगळेच जण आता खुणावतात नाही बाबा म्हणून. पण आता सायली नेहमी लगेच म्हणते की आई माझा दरवर्षी असतो हा भागवत एकादशीचा उपवास, आणि त्यात सुद्धा मी निर्जडी करते.
पण तुमच्यासाठी मी साबुदाणा भिजत घातलंय. तर आता प्रताप म्हणतो निर्जळी उपवास? अगं सायली, तुला विकनेस आहे अजून, तुला जमणार आहे का उपवास करायला? तर आता सायली म्हणते की हो बाबा, बरी आहे मी आता. आता इकडे अर्जुन सुद्धा सायलीला खुणावतो काय ते. तर सायली आता त्याला शांत करते आणि म्हणते करते हो मी मॅनेज सगळं. त्यानंतर आता प्रताप म्हणतो बरं बाबा उत्तम, मग आता काय आहे, ज्यांना उपवास करायचा आहे त्यांना करू दे. म्हणजे काय ना, त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण छान असं साबुदाण्याची खिचडी खायला मिळेल. काय अर्जुन? त्यावर आता अर्जुन सुद्धा हसतच म्हणतो की चालेल बिलकुल. आता प्रियाला आता मोठेपणाने मी करायचा असतो ना, त्यामुळे आता ही लगेच म्हणते हो हो माझा पण उपवास आहे. आणि आता ही खोटं बोलते पुढे की हा काय ना, मी कालच ठरवलं होतं की मी आज उपवास करणार म्हणून. आणि पुढे आता ही म्हणते काय ना, मी आता सुभेदारांची सून आहे ना, त्यामुळे आता मी पण उपवास करणार. पुढे बघा आता ही मूर्ख काय करते, हात जोडते ही प्रिया आणि म्हणते भागवत एकादशीचा उपवास. आणि आता अर्जुन आणि सायली गळ्यातल्या गळ्यात खूपच हिचा हा मूर्खपणा बघून हसू लागतात. पुढे आता ही म्हणते प्रिया पूर्णाजीला पण बरं वाटेल ना. आता त्यानंतर सायली विचारते कल्पनाला बरं मी खिचडी करायला घेते हां, आणि आई तुमच्यासाठी पूर्णाजीसाठी आणि या प्रियासाठी आणखीन काही उपवासाचं काही वेगळं करून ठेवू का? आता बघा तितक्यात तिथे होते ही अस्मिताची एंट्री. आणि आता अस्मिता म्हणते पण मी उपवास बिपास काही करणार नाही आहे, मी आज भरपेट खाणार आहे. आणि सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो अस्मिताला बघून, कारण बहुतेक अस्मिताने सगळ्यांना सरप्राईज दिलेलं असतं. प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अस्मिता आता परत आली आहे तर तुमच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायच्या आहे. तसंही मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आणि मी प्रत्येकाला रिस्पॉन्स देण्याचा म्हणजे प्रतिसाद देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. तर मला कमेंट करून नक्की कळवा. तशा माझ्या आधीच्या व्हिडिओवर तुमचे कमेंट्स आलेलेच आहेत की कावर आली आहे वगैरे ही अस्मिता. बघूया आता पुढं काय होतं ते. आता ही अस्मिता येते आणि सगळ्यांना मिठी वगैरे मारते आणि सगळे आनंदी होतात या अस्मिताला बघून. आणि आता खरंच ही अस्मिता आणि प्रिया मिळून पहिल्याच दिवशी आता सायलीला त्रास द्यायला लागतात. असो आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि नागराज किचनमध्ये असतो आणि तो म्हणतो या प्रिया या घरातून गेली काय, तर आता वहिनीला गोळा देण्यापासून तर माझं दुर्लक्षच व्हायला लागलंय. पण काय ना, गोळ्या तिला दिला पाहिजेच, काय ना तिचा मेंदू आहे ना तरतरीत व्हायला लागलाय आजकाल. आणि आता नागराज गोळ्याच्या बॉटलांकडे बघतो तर ती औषध ऑलमोस्ट संपत आली असते आणि एकच गोळी राहिली असते. तर त्यावर आता नागराज म्हणतो अरे गोळ्या तर संपत आलाय, एकच राहिली आहे यात. आणि लगेच आता दूध गरम करतो हा नागराज आणि त्या ज्या खोट्या ज्या गोळ्या असतात ज्या अल्टीपल्टी केल्या असतात ना, त्या गोळ्या आता नागराज घेतो आणि त्यातली एक गोळी शेवटची जी उरलेली असते ते गोळी हा नागराज घेतो आणि ते दुधात मिक्स करतो. तितक्यात तिथे आता सुमन येते आणि आता सुमन लगेच नागराजला विचारते हे काय करताय तुम्ही. तर एकदम नागराज असा घाबरतो आणि आता नागराज म्हणतो काय. त्यावर आता सुमन म्हणते माझा तर विश्वासच बसत नाहीये. तर आता नागराज म्हणतो की कशावर. तर आता घाबरलेला असतो नागराज खूप. तर आता सुमन म्हणते की माझा नवरा चक्का स्वयंपाकघरात दिसतोय. आणि आता सुमन हसू लागते आणि आता पुढे सुमन म्हणते सूर्य पश्चिमेला उगवला की काय, आणि जोराजोराने ती हसू लागते. त्यानंतर आता नागराजच्या जीवात जीव येतो आणि म्हणतो काय ग वेडी आहे का वेडी, असं काही नाही. अगं काय झालं ते काय ना, प्रतिमा वहिनी सध्या खूप अपसेट असते हा, म्हणून मी विचार केला की तिला असं छान गरमागरम दूध बनवून देऊया म्हणून आलो. मी किचनमध्ये आलो आणि तू इथे नव्हती म्हणून मग मीच बनवलं. त्यावर आता सुमन म्हणते की हो मी मागच्या बागेत गेले होते आणि तेवढ्यात तुम्ही. तितक्यात आता नागराज म्हणतात तेवढ्यात काय, हे घे तू दे तिला. तर सुमन म्हणते अहो तुम्ही आता एवढ्या मायेने वहिनींची काळजी घेता ना, मग तुम्हीच द्या की नेऊन. तर आता नागराज म्हणतो अरे नाही नाही मी कशाला, तू दे ना, तिला ऑकवर्ड नको व्हायला. आणि काय ना वहिनीचे मूड स्विंग कोण चांगल्याने सांभाळतं, तू सांभाळतेस ना, जा मग. असं आता हा तिला मस्का मारत असतो सुमनला. त्यामुळे आता सुमन म्हणते ठीक आहे आलेच. सुमन तर भोडेच असते. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता प्रताप विचारतो अस्मिताला तू कशी आहेस बाळा. तर आता अस्मिता म्हणते एकदम छान. तर कल्पना म्हणते अगं पण तू यायच्या आधी आम्हाला कळवलं का नाहीस. त्यावर आता अस्मिता म्हणते अगं जर मी कळवलं असतं तर सरप्राईज कसलं राहिलं असतं ना त्यातलं. तर आता अर्जुन म्हणतो अगं तू आधी सांगितलं असतंस तर आम्ही गाडी पाठवली असते एअरपोर्टवर. तर आता अस्मिता म्हणते इट्स ओके रे. तर बघा आता मस्करी घेतो हा अश्विन तिची आणि म्हणतो अस्मिता ताईला परदेशी दौरा चांगला मानलेला दिसतोय. त्यावर आता अस्मिता म्हणते तू गप्प बस, मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाहीये. त्यानंतर आता अश्विन म्हणतो मी काय केलंय. त्यावर आता अस्मिता म्हणते काय रे, सख्खी बहीण इथे नसताना कोणीतरी असं तिच्या लपवून लग्न करण्याचं हिंमत करतं का. तर आता अश्विन म्हणतो काय ग व्हिडिओ कॉलवर तर तू नीट बोलत होतीस, आता काय झालं तुला. तर बघा ही अस्मिता म्हणते काय ना तुला असं समोरासमोर एकदम असं फायर करायचं होतं ना मला म्हणून. पण असं कोणी करतं का बहीण नसताना लग्न वगैरे. तर आता अश्विन म्हणतो चुकलं, खरंच चुकलं. पण अस्मिता हे सगळं किती गायब झालंय तुला माहिती आहे ना. त्यावर आता अस्मिता म्हणते बरं इट्स ओके, माफ केलं तुम्ही. आणि पुढे बघा आता ही प्रियाला मिठी मारते अस्मिता आणि म्हणते माझ्या लाडक्या तन्वीशी तू लग्न केलंस ना म्हणून मी तुला माफ करते. आणि आता ही टोमणा मारते अस्मिता आणि म्हणते चला माझ्या एका तरी भावाने डोकं वापरून चांगल्या मुलीशी लग्न केलंय ना, यातच मला आनंद आहे. आणि कल्पना सुद्धा हसू लागते आता यावर. त्यानंतर आता प्रिया म्हणते अस्मिता
मला सुद्धा असंच वाटत होतं की मी कधी तुला एकदाची भेटते येते आणि आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात. आता ही अस्मिताला प्रिया म्हणते काय गं, मला वाटलं नव्हतं तू इतकं छान असं मोठं सरप्राईज असेल ते. आता अस्मितामध्ये अजून खूप सरप्राईजेस बाकी आहे. पण तन्वी, मी आहे ना तुझ्यासाठी खूप गिफ्टसुद्धा घेऊन आले, चल ये पटकन. आता पुढे अस्मिता म्हणते तू वहिनी बनून आल्याचा आनंद या घरात आपण गिफ्ट ओपन करूनच साजरा करूया. आता कल्पनासुद्धा खूप आनंदी असते आणि आता ही अस्मिता हिलाच भाव देते आहे ना सायलीला, तर विचारतच नाही ही काही. त्यामुळे आता ही प्रिया सायलीकडे बघते आणि तिला जळवण्याचा प्रयत्न करत असते. तर ती जळवण्याच्या भावनेनेच हे प्रिया आता सायलीकडे बघू लागते. त्यानंतर आता अस्मिता विचारते पण पूर्णाजी कुठे आहे. तर आता ही कल्पना सांगते की मंदिरात गेली आहे म्हणून येईलच. आता प्रताप विचारतो अस्मिता तुझं लगेज कुठे आहे. त्यावर आता इकडे ही अस्मिता म्हणते लगेज, अरे ॲक्च्युली मी आधी माझ्या घरी गेलेले, तिथे मी माझं सामान ठेवलं आणि मग मी इकडे आली. तर आता सगळ्यांना आश्चर्यच वाटलं त्याचं. त्यावर आता हा अर्जुन म्हणतो काय तू तुझ्या सासरी जाणार आहेस. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं याचं. पुढे आता अर्जुन म्हणतो सिरियसली बापरे, मला तर असं चक्कर येत आहे बापा, थोडं पाणी द्या मला. असं म्हणत आता अर्जुन ॲक्टिंग करू लागतो आणि सगळेजण आता हसत असतात. आणि सायली म्हणते अर्जुनला काय हो. आता अस्मिता म्हणते काय ना तिथे आई बाबा एकटेच असतात ना, म्हणून मला सचिन म्हणजे तिचा नवरा तो म्हणाला की सचिन येईपर्यंत तू तुझ्या आईबाबांकडेच राहा असं तो मला म्हणाला. तर आता इकडे ही कल्पना म्हणते म्हणजे जावई बापू नाही आले, तू एकटेच आली आहे का अस्मिता. त्यावर आता अस्मिता म्हणते हो मग काय आता घरी जाऊ का परत. तर आता कल्पना म्हणते नाही ग बाई. आता बिचारी सायली स्वतःहूनच बोलते आणि म्हणते अस्मिता ताई खरंच तुम्ही आले म्हणून खूप छान वाटलं. तर ही अस्मिता ताई इग्नोरच करते सायलीला आणि प्रियासुद्धा. सायली म्हणते सगळ्यांना किती आनंद झालाय बघा ना. आता बघा ही अस्मिता आता सायलीला काहीच उत्तर देत नाही आणि प्रियाकडे बघते आणि म्हणते तन्वी तुझा कोर्स कसा काय चाललेला. आता सगळ्यांना जरा विचित्रच वाटतं आणि सायलीसाठी वाईटही वाटत असतं. त्यानंतर आता ही प्रिया म्हणते मस्त मस्त सुरू आहे हां, आणि ती आता सायलीकडे अशी बघत असते प्रिया मुद्दामच. त्यानंतर आता ही बिचारी सायली म्हणते की मी खिचडी करायला घेते आणि सायली तिथून चालली जाते. आता कल्पना या अस्मिताला अशी डोळे दाखवते की अशी का वागलीस म्हणून सायलीसोबत. त्यानंतर आता कल्पना विचारते अस्मिता अगं साबुदाण्याची खिचडी आहे तू खाशील ना. आणि आता ही कल्पना सुद्धा टोमणा मारते आणि म्हणते हां तुला जर का दुसऱ्यांच्या हातची नको असेल ना म्हणजे सायलीच्या हातची तर मी स्वतः बनवून देईन तुला. आता प्रिया गालातल्या गालात हसत असते हे बघून आणि सायलीला खूप वाईट वाटतं परत. आणि आता अर्जुन सुद्धा सायलीकडे बघू लागतो आणि आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मित्रांनो इतक्या दिवसाचा जो प्रोमो दाखवत होते ना ते आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे की आता हे उपवासाचं वगैरे सुरू असतं आणि अस्मिता आणि प्रिया हे ट्रॅप करतात या सायलीला आणि म्हणतात की बघ ना आई या सायलीने उपास मोडला. तर आता सायली शोधून काढते प्रियाच्या खोलीत जाऊन आणि कल्पनाला पुरावे सगळं दाखवते की बघा आई या प्रियाने खोटीच नाही बोलली आहे तर उपवाससुद्धा मोडला आहे. आणि आता त्यानंतर ही सायली मस्त ती अशी प्रियाला सडकवणार आहे. बघूया उद्याच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत हॅप्पी संडे, एन्जॉय करा आणि एपिसोडसुद्धा एन्जॉय करा. भेटूया उद्या नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.